पहिली बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भातली। काल रात्रीच ते दिल्लीला पोहोचलेले आहेत आणि आज दिवसभर त्यांच्या नियोजित गाठीभेटी आहेत। आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीकरता संसद भवनामध्ये ते दाखल झालेले आहेत। संसद भवनात सगळे त्यांचे खासदार त्यांना भेटले आणि आता अमित शहा आणि शिंदेंमध्ये बैठक सुरू आहे। ही बैठक झाल्यानंतर ते भेटणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा। संसद भवनातील अमित शहांच्या कार्यालयात ही बैठक सुरू आहे। एकनाथ शिंदे अमित शहांची भेट घेत आहेत, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत असं कळतंय। दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा होतीये हे मात्र अजून समोर आलेलं नाहीये, गुलदस्त्यात येते। सगळे बघा शिवसेनेचे त्यांचे खासदार त्यांना संसद भवनामध्ये भेटले, त्यांच्या भोवती असा गोल करून अगदी त्यांच्यामध्ये आपापसात संवाद सुरू आहे। खरं तर त्यांची ऑफिशियल बैठक असणारच आहे, पण आत्ता मात्र बैठक संपलेली आहे असं कळतंय। अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतंय की अमित शहांसोबतची एकनाथ शिंदेंची बैठक संपलेली आहे आणि त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुद्धा भेट घेणार आहेत आणि ही भेट कदाचित दुपारी 4 वाजता होईल असं समजतंय। राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते दिल्लीमध्ये गेले काही दिवसापासून घुटमळत आहेत, काळोखातून गाडीतून बाहेर जात आहेत वगैरे, मी असं ऐकलं। दिल्लीमध्ये त्यांच्या पक्षाचे प्रमुख बसतात, एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख किंवा त्यांचे पक्षाचे हेड अमित शहा आणि त्यांच्या पक्षाचे मार्गदर्शक नरेंद्र मोदी हे दिल्लीमध्ये बसल्यामुळे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, खास करून काय ते शिंदे सेनेला त्यांच्या प्रमुखाने इथे येऊन बसावंच लागेल। तर नवीन काय, त्यांच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीमध्ये, म्हणून शिंदे जर आले असतील तर तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याशी योगायोग वगैरे समजण्याचं कारण नाही, त्यांना दिल्लीतच थांबावं लागतं ना। जसे इतर भाजपच्या नेत्यांना राज्यातल्या हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीत थांबावं लागतं, रात्री अपरात्री वाट बघावी लागते। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया। प्रशांत, केंद्रीय गृहमंत्र्यांची एकनाथ शिंदेंनी भेट घेतली, ही भेट झालेली आहे, नेमका काय उद्देश? जवळपास आपण बघितलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनाच्या कार्यालयामध्ये एकनाथ शिंदे यांनी खासदारांच्या शिष्टमंडळासोबत भेट घेतली। महाराष्ट्रातल्या विविध खासदारांचे जे प्रश्न होते ते खासदारांचे प्रश्न त्यांनी अमित शहा यांच्यापुढे मांडले आणि महत्त्वाचं म्हणजे सगळं बघितलं सोबतच या बैठकीमध्ये, त्या बैठकीनंतर एक वेगळी 20 मिनिटाची बैठक ही अमित शहा आणि सोबतच जर बघितलं आपण यांची अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची झाली। या बैठकीमध्ये खास करून महाराष्ट्राच्या मुद्द्यावरती, ज्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो, जो वाद सध्या महायुतीमध्ये आहे, अनेक मंत्र्यांच्या गच्ची संदर्भातली चर्चा सुरू आहे, भारतीय जनता पक्षाचा ज्या पद्धतीनं दबाव आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीनं दबाव टाकत आहे, अनेक मंत्रालयाच्या वाटपामध्ये ज्या पद्धतीनं जो वाद आहे तो सगळा वाद एकमुखाने सोडवावा अशा प्रकारची मागणी त्यांनी या बैठकीत केल्याची माहिती आहे। साधारणतः 20 मिनिटं ही बैठक झालेली आहे। ही अत्यंत महत्त्वाची, म्हणजे बंद दाराआड ही अत्यंत महत्त्वाची बैठक झाली आहे। या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, कारण की ज्या पद्धतीनं माहिती मिळते, साधारणतः ही जी बैठक होती यांची ही वेगळी बैठक होती, या बैठकीमध्ये एक प्रकारे असं म्हणता येईल की या बैठकीतून महायुतीच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न झालेला आहे। स्टुडिओ, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।